श्री नवनाथ कथासार. श्री गुरु जालंधरनाथांना गर्तेतून बाहेर काढले. श्री गणेशाय नमः. मैनावतीने कानिफनाथांना गोपीचंदाचे संरक्षण करण्याचे वचन मिळवले. गोपीचंदाच्या मनातील भीती दूर केली व त्याला कानिफनाथाच्या शिबिरात जाण्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी तिच्या सांगण्यावरून गोपीचंद कानिफनाथाच्या शिबिरात गेला. तेथे जाताच राजाने कानिफनाथाच्या पायावर डोके ठेवले. त्याला पाहून कानिफनाथ म्हणाला, राजा, तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव. गोपीचंदांनी ते मान्य केले. ती जागा पाहून येण्यासाठी कानिफनाथाने आपला एक शिष्य राजाबरोबर दिला. ती जागा शिष्याला दाखवून राजा परत कानिफाच्या शिबिरात आला. तेव्हा कानिफनाथ म्हणाला, राजा, गुरु जालंधरांना खाचेतून कोणत्या युक्तीने बाहेर काढतोस ते सांग. गोपीचंदाने कानिफनाथांसमोर हात जोडून विनंती करीत म्हटले, महाराज, मी आपला अपराधी आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. मी काय सांगू, आपणच योग्य काय ते ठरवा. मी आपला सेवक आहे. राजाचे हे नम्र उद्गार ऐकून कानिफनाथ म्हणाला, गुरुदेवांना बाहेर काढायचे आणि तुझा जीवही वाचविला पाहिजे यासाठी मी सांगतो तसे कर. तू हुबेहूब तुझ्यासारखे दिसतील असे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंड अशा 5 धातूंचे 5 पुतळे तयार करवून घे. कानिफनाथाच्या सूचनेप्रमाणे गोपीचंद राजाने राज्यातील सोनार, लोहार, तांबट अशा कसबी कारागिरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून थोड्या कालावधीत 5 पुतळे तयार करवून घेतले. त्यांनी आपली सर्व कला खर्चून अक्कल हुशारीने राजाचे हुबेहूब राजासारखे दिसणारे 5 पुतळे तयार केले. ते पुतळे घेऊन एक दिवस उत्तम मुहूर्त पाहून कानिफनाथ राजासह जालंधरनाथाला जेथे पुरले होते तेथे आला. त्याने राजाकडे एक पुतळ दिली व म्हणाला, मी या पुतळ्यापैकी एक एक पुतळा या जागी उभा करीन. त्यानंतर तू कुदळीने खणण्यास सुरुवात कर. तो आवाज ऐकून भूगर्भातील जालंधरनाथ तुला तुझे नाव विचारतील तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्यापासून तात्काळ दूर उभा राहा. येथे तुझ्या चपळतेची आणि सावधपणाची परीक्षा होणार आहे. त्यानंतर कानिफाने चिरंजीव प्रयोग सिद्ध करून मंत्र जपून भस्म राजाच्या कपाळी लावले. मग जालंधरनाथाच्या समाधीच्या कुपावर राजाचा सोन्याचा पुतळा ठेवला आणि मगच खड्डा उकरण्याची आज्ञा केली. कानिफाच्या सांगण्यावरून गोपीचंद राजाने खाचेवर घाव घालण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून जालंधराने आतून विचारले, कोण खणतोय? गोपीचंदाने आपले नाव सांगितले व तत्काळ पुतळ्यामागे दूर जाऊन उभा राहिला. त्या क्षणी गोपीचंदाचे नाव ऐकून क्रोधित झालेल्या जालंधरनाथाने त्याला शाप देत म्हटले, तू गोपीचंद असशील तर जळून भस्म हो. असे म्हणताच राजाचा सोन्याचा पुतळा तात्काळ जळून गेला. हे दृश्य पाहून राजाच्या सर्वांगाला भयाने थरकाप सुटला. कानिफाने त्याला धीर दिला व रुपयाचा पुतळा ठेवला. याही वेळी श्री जालिंधरनाथाच्या शापाने तो पुतळा जळून गेला. याप्रमाणे तांबे, पितळ, लोखंड या धातूंचे पुतळे क्रमाक्रमाने ठेवले. त्यांचीही अवस्था पहिल्या पुतळ्याप्रमाणेच झाली. मग कानिफाने राजाला खुणेने जवळ बोलावले व म्हणाला, आता घाबरू नकोस. यावेळी कुदळ मारशील तेव्हा प्रथम मी, तू काही बोलू नकोस. कानिफाच्या सूचनेवरून गोपीचंद पुन्हा कुदळीने खणू लागला. तेव्हा जालंधर विचार करू लागला, माझा क्रोधाग्नी ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असताना हा गोपीचंद अजूनही त्याच्यापासून सुरक्षित कसा? हे मोठे आश्चर्यच आहे. माझ्या शापापुढे कोणीही जिवंत राहू शकत नाही. हा वाचला याचा अर्थ प्रत्यक्ष परमेश्वरच त्याचे रक्षण करीत आहे. कुदळीने प्रहार करणारा गोपीचंद अजून जिवंत असेल तर त्याला मात्र अमरत्व द्यायचे. असा विचार करून मग कुदळीचा आवाज ऐकून 6व्या वेळेला जालंधराने विचारले, हा अजून कोण खणतोय? तेव्हा कानिफनाथ म्हणाले, गुरुजी, मी तुमचा पुत्र कानिफ तुमचा शोध करीत येथे आलो आहे. तुमच्या चरणाचे दर्शन घेण्यासाठी मी व्याकुळ झालो आहे. तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा गोपीचंद राजा
जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. कानिफाचे भाषण ऐकून जालंधरनाथाचा राग क्षणात मावळला. त्यांचे मन कानिफाच्या भेटीसाठी आतुर झाले. गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो अमर व्हावा असा आशीर्वाद देऊन त्याने खड्ड्यातून बाहेर काढण्याची आज्ञा दिली. जालंधरांची आज्ञा मिळताच गोपीचंद राजाने अनेक मजूर लावून कूप मोकळा करण्यास सांगितले. परंतु अनेक वर्षापासून कुपीतील माती उन्हा पावसामुळे टणक झाली होती. मजुरांनी ती अति कष्टाने खोदली, परंतु काही भाग खोदल्यावर कुदळीची गती चालेना. दगडावर घाव बसतात त्याप्रमाणे नुसताच खणखण आवाज येऊ लागला. जालंधरांनी स्वरक्षणार्थ जे वज्रास्त्र थापले होते त्याचा आवाज येत होता. हे पाहून जालंधरांनी मजुरांना काम थांबविण्याचे सांगितले व इंद्रास्त्राची योजना करून वज्रास्त्र काढून घेतले. त्यामुळे माती दोन्ही बाजूला झाली व जालंधरनाथ स्वतः आतून बाहेर आले. त्यांना पाहून कानिफाला आनंद झाला. त्याचा गळा दाटून आला. नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले. गुरुशिष्यांनी एकमेकांना प्रेमपूर्वक आलिंगन दिले. जालंधराने कानिफाला प्रेमाने पोटाशी धरीत म्हटले, तू होतास म्हणून गोपीचंद राजा वाचला. तेवढ्यात गोपीचंदाने पुढे येऊन जालंधराच्या पायावर डोके ठेवले आणि घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतीने क्षमा मागितली. त्याची दीनावस्था पाहून जालंधराने राजाला हृदयाशी धरून त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला व म्हटले, बाळा, तू साक्षात प्रलयाग्नीतून वाचला आहेस. आता जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत पृथ्वीवर राहा. आपल्या पुत्राला सद्गुरूची प्राप्त करून झालेली पाहून मैनावतीला परमानंद झाला. तिने गुरुचरणाला घट्ट मिठी मारून अश्रू ढाळले. तेव्हा प्रत्यक्ष सद्गुरूंनी अति वात्सल्य भावाने मैनावतीचे अश्रू पुसून तिचे मन शांत केले. त्यानंतर कानिफनाथ, मैनावती व गोपीचंद या तिघांचे गुण गौरव करून जालंधर गोपीचंदाला म्हणाले, राजा, आज जे मागायचे असेल ते तू मागून घे. तू मागशील ते मी देण्यास तयार आहे. तुला मी अमर केले आहे. तेव्हा राजवैभव भोगायचे की योग दीक्षा घ्यायची याचा निर्णय तुला करावा लागेल. कारण राजवैभव दिसते तेवढे नाशवंत असते, ते चिरकाळ टिकणारे नाही असा उपदेश करून जालंधरनाथांनी त्याला विचार करायला वेळ दिला. गोपीचंद राजा विचार करू लागला, मी लौकिक अर्थाने कितीही महान असलो तरी हे ऐश्वर्य टिकाऊ नसल्यामुळे माझे सारे वैभव त्याच्या योग वैभवापुढे तुच्छ आहे. गुरु जालंधरनाथांची योग्यता फार मोठी आहे. 10 वर्षापेक्षा जास्त काळ पुरलेल्या अवस्थेत राहूनही ते जसेच्या तशा स्थितीत आहेत. हे सामर्थ्य त्यांच्या योगाने प्राप्त झाले. तो वैराग्य पंथच सर्वश्रेष्ठ असून सर्व व्यथा दुःखे कायमच्या संपविणारा आहे. जालंधराने पुढे यमाची प्रतिष्ठा एखाद्या सेवकाप्रमाणे त्यांच्यापुढे उभे राहण्याची आहे. राजाचा मोठेपणा काही कामाचा नाही. आपणही हे सुखासीन आयुष्य सोडून वैराग्य वैभव स्वीकारावे अशा प्रकारचा दृढ निश्चय झाल्यावर गोपीचंद राजा जालंधरनाथांना म्हणाला, गुरुदेव, मी आपणाला शरण आलो आहे. मलाही आपल्याप्रमाणेच योगी करा. गोपीचंदाचे हे उद्गार ऐकून जालंधरनाथाला खूप आनंद झाला. त्यांनी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली. त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि दिव्य मंत्राचा उच्चार करून त्याला सनाथ केले. त्या मंत्रदीक्षेमुळे सर्व जग नाशवंत अशाश्वत दिसू लागले. प्रत्ययास येणारी प्रत्येक वस्तू माया आहे हे उमगले. त्याचा मोह नष्ट झाला. मन विनम्र व विनयशील झाले. मग जालंधरांनी वडाच्या चिकाने राजाच्या केसाच्या जटा वळल्या. त्याला कौपिन नेसवली. पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्याच्या कानात मुद्रा घातल्या. झोळी कंथा अंगावर घेऊन, शिंगी वाजवून, कुबडी फावडी हातात घेऊन स्वतः नाथपंथी म्हणवून घेतले. त्याचप्रमाणे भस्माची झोळी काखेत व भिक्षेची झोळी हातात दिली. गोपीचंदाने स्वरूप पालटून जालंधरांनी त्याला जती बनविले. गोपीचंद ही गुरुच्या आज्ञेची वाट पाहू लागला.
श्री गुरु जालंधरनाथांकडून योग दीक्षा घेऊन गोपीचंद राजा बैरागी झाला. त्याने वैराग्य स्वीकारले हे वृत्त संपूर्ण नगरात तसेच अंतःपुरात गोपीचंदाच्या राजपत्नींनाही समजले. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला. राजस्त्रिया शोकाकुल होऊन एकमेकींच्या गळ्यात पडून आक्रोश करू लागल्या. जिकडे तिकडे रडारड सुरू झाली. मैनावती सासूबाईंनी आमच्या सुखी संसाराला आग लावली, आमचा विनाश केला असे म्हणून तिला अपशब्द बोलू लागल्या. गोपीचंद राजाचे सद्गुरू त्याचे प्रेम आठवून त्याच्या नावाने विलाप करू लागल्या. इकडे जालंधराने गोपीचंदाला तपश्चर्येला जाण्याची आज्ञा केली, पण त्यापूर्वी त्याच्या वैराग्याची परीक्षा पाहावी या हेतूने त्याला आज्ञा केली की राजा, तू सर्वप्रथम अंतःपुरात जा. तिथे तुझ्या भार्यांकडे भिक्षा माग. भिक्षा मागताना शिंगी नाद करून माई भिक्षा घाला असे म्हण. अशा प्रकारे 1800 स्त्रियांकडे भिक्षा मागावी. भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊन मगच तपश्चर्येला जावे. जालंधरनाथाच्या आज्ञेनुसार गोपीचंद स्वस्त्रियांकडे भिक्षा मागण्यास गेला. राजाला बैराग्याच्या वेशात पाहून सर्व राण्यांना दुःखाचे भरते आले. सर्वांनी रडण्याचा एकच हलकल्लोळ केला. परंतु गोपीचंद निश्चल होता. तेवढ्यात लुमावती व इतर राण्या त्याच्या भोवती गोळा झाल्या व म्हणाल्या, महाराज, परमेश्वराच्या इच्छेनुसार जे व्हायचे ते होऊन गेले. आता तुम्ही आमचा सौभाग्य ठेवा हिरावून घेऊ नका. तुम्हाला तीर्थाटनाचे पायी चालण्याचे श्रम व दुःख सहन होणार नाही. तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून योग साधना तप करा. आम्ही तुमची सर्व प्रकारे काळजी घेऊ, सेवा करू. विषय सुखासाठी तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्या दर्शनातच आनंद मानून राहू. अशा प्रकारे विनंती व आग्रह मृदू शब्दात राण्यांनी केला. शपथा घातल्या. आपल्या संसाराच्या मोहपाशात फसवून परमार्थापासून दूर करणाऱ्या त्या राण्यांना गोपीचंद निष्ठुर शब्दात धिक्कार करून त्यांना दूर जाण्याचे सांगू लागला. तरीही त्या राजाच्या मोहपाशात अडकलेल्या असल्याने दूर जाईनात. अनेक प्रश्न, असंख्य शंका विचारून त्यांनी राजा गोपीचंदाला हैराण केले. त्या म्हणाल्या, महाराज, तुम्ही अरण्यात जाणार, तेथे एकटेच कसे राहणार? तुमच्याशी गोड शब्दात कोण बोलणार? तुमच्या अंथरूण पांघरुणाचे काय करणार? त्यांचे असंख्य प्रश्न ऐकून राजा म्हणाला, राण्यांनो, तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका. अरण्यात तुमच्याऐवजीही मी शिंगी कुबडी माझ्याशी सुखसंवाद करतील. जमिनीचे आसन, आकाशाचे पांघरुण मला पुरेसे होईल. कुबडी व फावळी माझ्या दोन्ही बाजूला झोपतील. धुनी पेटून थंडीपासून मला संरक्षण मिळेल. वज्रासन घालून व्याघ्रांबरावर बसल्यावर माझे कौतुक पाहायला येणारे स्त्री पुरुष मुलं माझी सेवा करतील, माझी व्यवस्था पाहतील. मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे प्रत्येक घरातील स्त्री पुरुष हे माझे आई बाप व बंधू भगिनी असतील. शिष्य व साधक हेच माझे इष्टमित्र व आप्त असतील. पंचपक्वान्नापेक्षाही सुग्रास अन्नापेक्षाही वनातील फळे व कंदमुळे याची मला अधिक गोडी वाटते. हे ऐकून राण्यांनी अनेक अडचणीची यादी राजांपुढे मांडली. परंतु राजाने त्या प्रत्येक अडचणीवर बिनतोड उपाय सादर केला. त्या म्हणाल्या, महाराज, तुमची कौपीन लंगोटीचे वस्त्र फाटले तर मी इंद्रिय दमनाचा कासोटा घालीन. कंथा फाटली तर योगाने दिव्य कंथा निर्माण करीन. शिंगी सारंगी फुटली तर सगुण आणि निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करीन. त्यांना आगम निगमाचे तंतू लावून सुखसंवाद करीन. कुबडी फावडी भंगली तर खेचरी आणि भूचरी या मुद्रांनाच कुबडी व फावडी समजेल. त्या अदेय आणि विधेय या दोन्हीकडे राहतील. मीही तन्मय होऊन निरंजनी लक्ष लावून स्वास्थपणे निद्रा अंती मोक्ष व मुक्ती या शैली प्राप्त करून भूषण अशा प्रकारे राण्यांबरोबर संवाद झाल्यावर राजाने त्यांना भिक्षा घालण्यास सांगितले. तरीसुद्धा राजा आपल्या निर्णयापासून परावृत्त होत नाही. हे पाहून राण्या त्याला प्रेमभराने मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या. त्यामुळे गोपीचंदाने उग्र रूप धारण केले.
क्रोधाने लाल मुद्रा करून त्यांना कुबडी व फावडी उगारून दूर हाकलले. हा सर्व प्रकार पाहून मैनावती शिजलेले अन्न घेऊन आली. तिच्या भिक्षेचा आदरपूर्वक स्वीकार करून गोपीचंदाने मैनावतीला नमस्कार केला. तिच्या पायावर मस्तक ठेवले. त्यानंतर तो जालंधर नाथांकडे आला. त्याला आपल्या राण्यांशी झालेला सर्व व्यवहार, त्याचा वृत्तांत सांगितला. मैनावतीनेही मागोमाग येऊन तेच वृत्त कथन केले. ते सर्व ऐकून जालंधर नाथांना प्रसन्नता वाटली. मग राजाला 3 दिवस सर्व परीने उपदेश केला व लुमावंती राणीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राजाची जबाबदारी जालंधर नाथाने त्याच्या हाती सोपवली. ही सर्व कामे पार पाडून त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रमी जाऊन लोखंडाच्या काट्यावर अंगठा ठेवून उभे राहून 12 वर्ष तप करण्याची आज्ञा केली. श्री गुरूंच्या आदेशानुसार गोपीचंद तपश्चर्येला जाण्यासाठी निघाला. तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जालंधरनाथ, कानिफनाथ, दरबारी मानकरी सेवेकरी, प्रजानन राज्याच्या सीमेपर्यंत कोसभर अंतर बरोबर चालत गेले. गोपीचंदांनी सर्वाची समजूत घालून सर्वांना माघारी पाठवले. ती सर्वजण राजाच्या विरहाने दुःखी होऊन निराशेने नगरात आली. राजवाड्यात आल्यावर जालंधराने मुक्तचंदास सिंहासनावर बसवून इतर दरबारी मंत्री मानकऱ्यांना त्याच्या कृतीप्रमाणे वस्त्रालंकार देऊन गौरवले. अंतःपुरात जाऊन राजस्त्रियांचे सांत्वन केले. त्यांना मैनावतीच्या स्वाधीन करून तिच्या आज्ञेत राहण्याचे सांगितले. राज्याची व्यवस्था लावून राज्यकारभार पूर्वीप्रमाणे पुढे सुरू ठेवला. अध्याय 17 समाप्त.